हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं. आता प्रत्येक जण जिंकेल. मुंबईत सकाळी 8च्या दरम्यान मोनो रेल्वे तांत्रिक बाबींमुळे पडली बंद. वेळीच मोनोत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात यश. मुंबई उपनगरात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाची हजेरी. दक्षिण मुंबईसह दादर सायनमध्ये तुफान पाऊस. मुंबईत पहाटेपासून मुसळधार. सायन किंग सर्कल परिसरात साचलं पावसाचं पाणी. पावसामुळे वाहतुकीत मोठा बदल. अंधेरीसह पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाचा तडाखा. पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली. मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे दादर आणि माटुंगा भागात रेल्वे ट्रॅकवर पाणी साचायला सुरुवात. ट्रॅकवर पाणी साचल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं. पुण्यासह ग्रामीण भागात पहाटेपासूनच जोरदार पावसाची हजेरी. लोणी काळभोर भागात रस्ते पाण्याखाली. पुणे सोलापूर महामार्गावर मुसळधार. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना आमदार आणि खासदारांची बैठक संपन्न. पालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश. तर महायुतीला गालबोट लागेल असं वक्तव्य नको, शिंदेंच्या सूचना. महाराष्ट्र अस्थिर असल्याचं शरद पवारांचं वक्तव्य. तर पवारांनी एक्स म्हटलं की वाय समजायचं, मुख्यमंत्र्यांचा पलटवार. आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय मिळवून दिला. एका मोठ्या नेत्याची विकेट पडली. नाव न घेता सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा. श्वेता, तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. आता सकाळचे 9 वाजता आहेत. या बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने करूयात. मुंबईतल्या मोनोरेलची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. वडाळा आणि जीटीबी दरम्यान मोनोरेल तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. यानंतर तातडीनं मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. काही तांत्रिक कारणामुळे मोनोरेल बंद पडल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. ऐन कामावर जाण्याच्या वेळेस मोनोरेल बंद पडल्यामुळे नोकरदारांचे हाल झालेत. यापूर्वी देखील महिनाभरापूर्वीच म्हणजेच गणेशोत्सवादरम्यान मोनोरेलची वाहतूक विस्कळीत झालेली होती. त्यावेळी जवळपास 3 तास बंद पडलेल्या मोनोरेलमध्ये प्रवाशांना अडकून पडावं लागलं होतं. आणि आता पुन्हा एकदा मोनोरेल विस्कळीत झाली आहे. 15 सप्टेंबर रोजी म्हणजेच आज मोनोरेल बंद पडली आहे. आणि याआधी 19 ऑगस्ट रोजी सुद्धा अशीच मोनोरेल अडकली होती. त्यावेळी देखील क्रेनच्या साहाय्यानं प्रवाशांना बाहेर काढावं लागलं होतं. आज पुन्हा अशाच पद्धतीनं मोनोरेल ही बंद पडली आहे. अटक गई थी अपना मक्कावाड़ी सिग्नल के यहाँ. तो जो वडाला जाने वाली ट्रेन थी वो अटक गई. फिर बाद में उसके बाद चेंबूर से आने वाला ट्रेन में इन लोग ट्रांसफ़र आदमी लोग को किया. तो उसके कारण फिर बाद में फायर ब्रिगेड आ गई. तो इन लोग बोल रहे फायर ब्रिगेड अपना काम चालू करने के बाद इन लोग बोल रहे मोनोरेल वाले हम लोग सप्लाई का इशू था वो कर दिए. उसके लिए उन लोग भी शांत हो गए. फिर इसके पीछे लाइन से चेंबूर जाने वाली ट्रेन लाइन से अटक रही है. एक के पीछे एक खड़ी है. अभी वो ट्रेन चालू हो गई. आदमी लोग सुरक्षित निकल गए हैं. इसके आगे कुछ तकलीफ नहीं है. अधिक माहितीसाठी जाऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे. प्रणाली, आता नेमकं काय झालंय? अजूनही खरं तर ही मोनो ट्रेन जी आहे ती बाजूला करण्यात आलेली नाही आहे. पुलिंग केलं जाणार आहे तिचं. काही म्हणजे जे तंत्रज्ञ आहे ते या ठिकाणी पोहोचल्याचं कळतं आहे. त्यांच्या वतीनं प्रयत्न केला जातो. काही लोक अजूनही आपल्याला दिसत आहेत आतमध्ये, परंतु फायर ब्रिगेडनी जे सांगितलंय त्यानुसार 17 प्रवासी होते. 17 प्रवाशांना यातून बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे. आणि या ट्रेनच्या मागे साधारणतः हा प्रकार घडला आहे सकाळी
6:40 ते 6:50 ही घटना घडलेली होती. फायर ब्रिगेडनं 17 लोकांना बाहेर काढलेलं आहे सुखरूप, आणि त्यानंतर मागे असलेल्या ज्या 2 मोनो ट्रेन होत्या त्यांना सुद्धा वळवण्यात आलेला आहे. परंतु आत्ता ही जी ट्रेन बंद पडलेली आहे, हा जो मोनोचा रेक बंद पडलेला आहे, त्याला पुन्हा वडाळा स्थानकातून ओढून न्यावं लागणार आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून आपण आत्ता पाहतो आहोत की या ठिकाणी ट्रेन अजूनही बंद पडलेली आहे. थोड्या वेळाने काही जी या मोनो ट्रेनला टो करून नेण्यासाठीचं जे वाहन आहे ते या ठिकाणी पोहोचेल असं सांगण्यात येत आहे. तुर्तास तरी आपण पाहतो की मोनोची जी ट्रेन आहे ती GTB नगर स्थानकाच्या जवळ बंद पडलेली आपल्याला दिसती आहे. सकाळी 6:50 6:40 हा प्रकार घडलेला आहे आणि 6:50 सगळ्या प्रवाशांना बाहेर काढण्यात फायर ब्रिगेडला यश आलेलं आहे. 17 प्रवासी त्यामध्ये होते असं फायर ब्रिगेडचं म्हणणं आहे. प्रणाली, मात्र मागच्या महिन्याभरापूर्वी ओव्हरलोड झाली होती म्हणून मोनोरेल बंद पडली होती. आता काय कारण कळलंय? आता तांत्रिक कारण सांगितलं जात आहे. म्हणजे मागच्या वेळेला ओव्हरलोडिंगमुळे ती बंद पडलेली होती. आता तांत्रिक कारण सांगितलं जातं कारण मोनो ट्रेनमधले आपण पाहतो आहोत की लाईट्स अजून सुरू आहे, त्याचे इंडिकेटर सुद्धा सुरू आहे. काही तंत्रज्ञ आपल्याला आतमध्ये असल्याचं दिसून येत आहे. तर त्यामुळं आता केवळ तांत्रिक कारण आहे असं सांगितलं जातंय. निश्चित कारण अजून त्यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं नाही. तंत्रज्ञ आतमध्ये गेलेले आहेत. नेमकं काय कारण राहिलेलं आहे याचा अदमास ते घेत आहेत. नेमकी काय अडचण झालेली होती म्हणून हा रेक बंद पडलाय याची माहिती तुर्तास ते घेत आहेत. परंतु 17 प्रवासी जे सकाळच्या वेळेला या ठिकाणून प्रवास करत होते त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेला आहे. आता हा रेक या ट्रॅकवरनं बाहेर काढायला किती वेळ लागेल हे सांगणं थोडंसं कठीण आहे, कारण परत याला टो करून जवळच असलेल्या वडाळा स्थानकामध्ये न्यावं लागणार आहे. अगदी एक जवळपास 500 फूट अंतरावर वडाळा स्टेशन आहे. मोनोचं जे सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं किंवा प्रारंभीचं स्थानक आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्या स्थानकापर्यंत हा रेक ओढून न्यावा लागणार आहे आणि त्याच्यासाठी जो टोईंग व्हॅन आहे किंवा टोईंग रेक आहे तो अजून आलेला नसल्यामुळं अजून या संपूर्ण रेकला या ठिकाणून हलवण्यासाठी किती वेळ लागेल हे तुर्तास सांगता येणं जरासं कठीण आहे. बरं प्रणाली, मात्र या मोनोमधनं प्रवास करणं म्हणजे बेभरवशाचं झालंय, त्यामुळे आत्ता बाहेर काढलेल्या प्रवाशांची काही प्रतिक्रिया तुम्हाला कळली का? त्यांच्याशी काही बोलणं झालं का? नाही, अजून आता जे प्रवासी सकाळच्या सत्रात होते ते निघून गेलेले आहेत, त्यामुळे त्यांच्याशी कोणाशी संवाद साधता आलेला नाहीये. इथून आता आपल्याला व्हिज्युअल्समध्ये तंत्रज्ञ दिसत आहेत जे आलेले आहेत या ठिकाणी नेमकी काय अडचण झाली. कारण काल संबंध रात्रभर पाऊस पडत होता. आज सकाळी सुद्धा पावसाचा जोर कायम होता जो आता ओसरलेला आपल्याला बघायला मिळतोय. परंतु पावसाचंच कारण पुन्हा एकदा मोनो बंद पडण्याला ठरलंय का हे बघावं लागणार आहे. आणि जर तसं असेल तर मुंबईसारखा भाग जिथं सातत्यानं मुसळधार पाऊस पडतो अशा ठिकाणी ही मोनोरेल धोक्याचीच झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. बरोबर आहे. मात्र आज सुद्धा या प्रवाशांना क्रेनच्या मदतीनं लिफ्टनच बाहेर काढण्यात आलं का, किंवा कसं झालं त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन? त्याबद्दल फायर ब्रिगेडच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे की गेल्या वेळेसारख्या म्हणजे काचा वगैरे फोडण्याची वेळ यावेळेला आलेली नाही आहे. परंतु गेल्या वेळेचा अनुभव असल्यामुळं यावेळेला सुद्धा तशाच पद्धतीनं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. परंतु गेल्या वेळेला काचा फोडण्यात आलेल्या होत्या. मी जसं सांगते की आज इलेक्ट्रिक सप्लाय वगैरे सध्या तरी सुरू आहे मोनोला असं दिसून येत आहे. कारण काचा म्हणजे काचा जे आहे त्यातून आपल्याला दिसतंय की आतमध्ये उजेड आहे. इंडिकेटर जे आहे ते सुद्धा लागलेले आहे, त्यामुळे आतमध्ये AC सुद्धा व्यवस्थित असावा. त्यामुळं तशी काही अडचण झालेली नसावी असं दिसून येत आहे. परंतु मुळातच उंचीवर ही मोनोरेल असल्यामुळं आणि दुसरा काही पर्याय नसल्यामुळं पुन्हा फायर ब्रिगेडच्याच मदतीनं या सगळ्या नागरिकांना काढावं लागलेलं आहे. प्रणाली, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. आपण याची कारणं शोधूच नेमकी आज मोनोरेल का बंद पडली. पाऊस तर आहेच संपूर्ण रात्रभर मुंबईमध्ये. या पावसाचे देखील अपडेट घेणार आहोत पुढच्या बातमीत.
तर मुंबईमध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसामुळे मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलेले आहे। अंधेरी सबवे परिसरात पाणी साचल्यामुळे काही काळ वाहतुकीसाठी तो बंद करण्यात आला आणि पाणी ओसरल्यानंतर अंधेरी सबवेमधील वाहतूक ही पूर्ववत झाली आहे। वाहतूक गोखले ब्रिज मार्गाने वळवण्यात आली असून मध्य रेल्वेवर सायन इथे देखील पाणी साचलंय। किंग सर्कल, गांधी मार्केट आणि परेल परिसरात पाणी साचल्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना मुसळधार पावसाचा सामना करावा लागतोय। हे दोन दृश्य परेल भागामध्ये साचलेलं पाणी, याच पाण्यातनं वाट काढताना वाहनं, तर वरळी परिसरात सुद्धा मुसळधार पावसाचे परिणाम दिसलेत। रस्त्यावरती पाणी साचलंय। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी शाळेत जाणाऱ्या, कॉलेजेसला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसंच कामावर जाणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना आज या मुसळधार पावसाचा आणि रस्त्यात साचलेल्या पाण्याचा सामना करावा लागतोय। पुन्हा एकदा महानगरपालिकेचे कर्मचारी रस्त्यावरती उतरून पाण्याचा निचरा कशा पद्धतीनं लवकरात लवकर होईल यासाठी प्रयत्न करतीलच। मात्र मुंबईमध्ये एक रात्र मुसळधार पाऊस झाला की दुसऱ्या दिवशी रस्त्यावरती हे पाणी साचलेलं नेहमीचंच दृश्य झालंय। तर मुंबईतल्या मुसळधार पावसाचा फटका लोकल सेवेला देखील बसलाय। मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक मुसळधार पावसामुळे विस्कळीत झाली आहे। मध्य आणि हार्बर मार्गावरची लोकल सेवा 15 मिनिटं उशिरानं सुरू आहे। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकल वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे नोकरदारांना मोठा फटका बसतोय। रेल्वे ट्रॅकवरती सुद्धा पाणी साचल्यामुळे लोकलची वाहतूक ही सध्या संथ गतीने सुरू आहे। रस्त्यावरची वाहतूक सुद्धा साचलेल्या पाण्यामुळे मंदावली आहे। दुसरीकडे लोकलची वाहतूक सुद्धा मंदावली आहे। त्यामुळे आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी कामावर जाणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा खोळंबा होतोय। वेळेवरती पोहोचणं मुश्किल आहे। सायन माटुंगा परिसरामध्ये रेल्वे ट्रॅकवरती साचलेलं पाणी आपण एकीकडे बघतोय, तर कुर्ला स्टेशनवरती सुद्धा ट्रॅकवरती साचलेलं पाणी, त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा, रेल्वे संथ गतीनं वाहतूक विस्कळीत झाली आहे लोकल ट्रेन्सची। तर वांद्रे पूर्व परिसरात सुद्धा पाणी साचलेलं आहे। मुंबईतल्या उपनगरात देखील पाऊस पडतोय, त्यामुळे वांद्रे पूर्वेकडील बहिराम नगर भागात पाणी साचलंय। त्याची ही दृश्य। मुंबईत मुसळधार पाऊस पडत असला तरी पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवरती परिणाम झालेला नाही। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। पश्चिम रेल्वेची वाहतूक सध्या सुरळीत आहे। सर्व प्रेक्षकांसाठी महत्त्वाची माहिती, त्यामुळे घरातून बाहेर पडत असलात तर न्यूज 18 लोकमत वरती हे अपडेट घ्या पावसाचे आणि मगच घराबाहेर पडा। वांद्रे पूर्व परिसरात बहिरामपाडा इथे पाणी साचलंय, तर पश्चिम रेल्वेची वाहतूक मात्र सुरळीत असल्याचं सांगितलं जात आहे। काल रात्रीपासून जो मुसळधार पाऊस पडतोय त्याचा परिणाम आता रस्त्यांवर दिसायला लागलाय। मी सध्या मुंबईच्या लोअर परळ परिसरामध्ये आहे। खरं तर एक नवीनच अडचण मुंबईकरांसाठी निर्माण झालेली आहे, कारण प्रभादेवीचा किंवा एल्फिन्स्टनचा पूल म्हणून ज्याला आपण ओळखतो तो 2 दिवसांपूर्वी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर संपूर्ण भार हा लोअर परळचा नवीन तयार करण्यात आलेला पूल आणि दादर टीटी चा जो पूल आहे, म्हणजे किंवा टिळक ब्रिज जो ज्याला म्हणतो आपण, त्या पुलावर येऊन पडलेला आहे। आता ही जी मार्गिका आहे, या पुलाला जाण्याची मार्गिका आहे, ज्याच्या सुरुवातीला इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं तुम्ही पाहता आहात। ते पाणी साचलेलं असल्यामुळे तिकडून येणाऱ्या नागरिकांना एक मोठी अडचण होतीये, कारण हा समोरचा पूल असल्यामुळं उतारा आणि हा सगळा भाग हा उताराचा असल्यामुळं या भागामध्ये सगळं पाणी साचलेलं तुम्हाला बघायला मिळत आहे। खरं तर हा जवळपास एक आपण म्हणू की 100 फुटाचा रस्ता जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे, पण तरी त्याचा परिणाम जो आहे तो इथून ज्या काही 2 व्हीलर जात आहेत तेवढ्या वेळात त्या काही 2 व्हीलर बंद पडत आहेत असं दिसतंय। खरं तर सोमवारचा दिवस असल्यामुळे मुंबईकर आपापल्या कामाच्या दिशेनं निघाले। एवढ्या तेवढ्या पावसाला मुंबईकर काही घाबरत नाहीत, त्यामुळे बऱ्याच वेळेला ते ऑफिसेसच्या दिशेनं निघतात। परंतु या ठिकाणी हा प्रभादेवीचा पूल बंद झाल्यामुळे एक नवीन अडचण या ठिकाणी झालेली बघायला मिळते आहे। त्यात काही ठिकाणी म्हणजे लोअर परळ परिसरामध्ये या ठिकाणी पाणी साचलेलं बघायला मिळत आहे। दादर फुल मार्केटमध्ये पाणी आहे, परळ भोईवाडा परिसरामध्ये पाणी आहे, हिंदमाताला थोडंसं पाणी साचलं असल्याचं कळतं आहे। अंधेरीचा सबवे तिथं सुद्धा पाणी साचलेलं आहे। खरं तर पावसाचा जोर थोडासा कमी झालेला आहे म्हणायला, कारण रात्रीच्या तुलनेत आत्ता पाऊस कमी पडतोय, परंतु रात्रभर सलग पाऊस सुरू असल्यामुळं दादर माटुंगा ट्रॅकवर थोडंसं पाणी आलेलं आहे। त्यामुळे मध्य रेल्वे अजून बंद पडलेली नसली तरीही
ती धीम्या गतीनं चालू आहे. जवळपास 20 ते 25 मिनटं उशिरानं मध्य रेल्वे धावती आहे. पश्चिम रेल्वे अजून सुरू आहे, सुरळीत व्यवस्थित चालू आहे असं कळत आहे. रस्ते वाहतूकसुद्धा बऱ्यापैकी ठीक आहे असं कळत आहे. सायन माटुंगा परिसरामध्ये थोडंसं पाणी साचलेलं आहे, त्यामुळे थोडा वाहतुकीवर परिणाम